नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। बरेच दिवसांनी मी असं बोलते निवांत, स्टार्टिंग अशी मिस करते मी। नमस्कार मंडळी, दुपार झालेली आहे, मस्त जेवण बनवायचं आहे मला, अजून बनवलं नाही, 2:15 झाले सुद्धा तरी सुद्धा मी जेवण बनवलं नाही आहे, का एकटीच आहे जेवायला, थोड्या वेळात पटकन बनवेन। व्हिडिओ एडिट करत होते, व्हिडिओ एडिट करायला 1.5 तास गेला, तरी एडिटिंगला खूप वेळ लागतो आजकाल, तर आता एक्सपोर्ट करत ठेवले, होईल ब्लॉग येईलच लवकरच। तर मला आता जेवण करायचं आहे, हंगा प्रीत गेलेला आहे ऑफिसला, त्याला सकाळच 4 वाजता उठूनच डबा दिलेला आहे, असाला भाकरी आणि घेवडा सुकट दिला आहे, त्याचा फेवरेट आहे, त्यामुळे तो जेवणच येईल। मला जेवण बनवायचं आहे पटकन, तर मी आज भात बनवेन आणि अंड्याचं काहीतरी बनवेन, अंड्याचे स्लाइस किंवा अंड्याचा कालवण किंवा जे काय अंड्याचं असेल ते, कारण का आज आहे बुधवार, उपवास तर नाही आहे बिलकुल, पण पटकन होईल असं काहीतरी बनवेन, कारण का भूकसुद्धा लागलेली आहे। खिचडी खायची तर माझी अजिबात इच्छा नाही आहे, काहीतरी अंड्याचंच बनवते पटकन। तर चला जेवणाला लागूया आपण पटकन। तर या, माझं लंच रेडी आहे, पटकन बनवलं, अंड्याचं करी, भात आणि ऑफकोर्स कांदा, पटकन जेवते, 2:45 झालेले आहेत। तर मस्त पोट भरून जेवलो, एक नंबर अंड्याची करी झाली होती। कधी कधी मला स्वतःवर प्राऊड फील होतं की यार संगीता, तू जेवण करायला शिकलीस फायनली। पहिले मी कॉलेजला असताना मला काहीच नव्हतं, आई सगळं मला इथं द्यायचं, नंतर मला प्रश्न पडायचा यार मी कधी जेवण करायला शिकेन, लग्न वगैरे झाल्यानंतर कसं काय होईल, माझं पूर्ण फॅमिली एकत्र असेल तर मला जेवण ते यायला पाहिजे ना, खूप विचार करायचे। पण नंतर मग कॉलेज झाल्यानंतर कामाला लागल्यानंतर आईने हळूहळू सवय करून दिली, थोडं थोडं जेवण बनवायला, एक भाजी कर, भात कर, त्याच्यानंतर सवय झाली, तर मस्त झालं जेवण मला आजचं, मस्त पोट भरून जेवले। आता प्रीतची वाट बघते, प्रीत गेल्या ऑफिसला सकाळी, तो 4 पर्यंत येईल घरी आणि त्याचीच वाट बघत बसले। व्हिडिओ रेडी होईल, थोड्या वेळात ब्लॉग पण अपलोड करेन मी। आणि आजचा असं प्लॅन आहे की आम्ही चाललोय अलिबागला, कारण की माझे काका आलेले आहेत, मुंबईचे काका, त्यांना आम्ही मुंबईचे काका म्हणतो, ते मुंबईला राहतात म्हणून, तर त्यांना आज आम्हाला समुद्रावर न्यायचं आहे दाखवायला। तर प्रीत पण आता लवकर येईल, मग विचार केला की आम्ही तुम्हाला घेऊन जातो म्हणून, मग 5 पर्यंत त्यांना रेडी राहायला सांगितलं आई पप्पा आणि काकांना, मग आम्ही त्यांना घेऊन अलिबागला जाऊ। आम्ही फक्त वाटच बघत असतो की कधी एकदा अलिबागला जायला भेटते, म्हणजे बीचवर, तर आम्ही रेडीच होतो। तर त्यांना काकांना आज आम्ही घेऊन जाऊ समुद्रावर आणि आम्ही सुद्धा मजा करू पाण्यामध्ये, जसं ऊन आहेच, असतं काय पाऊस पडत नाही आहे, त्यामुळे थोडं संध्याकाळीच जाऊ, 5:30 वाजता, म्हणजे थोडा सूर्य खाली, खूप जास्त ऊन लागतोय। तर असं आमचं प्लॅन आहे। आता प्रीत आल्यानं त्याला चहा वगैरे देईन आणि आम्ही रेडी होऊन जाऊ आईकडे, त्यांना तिघांना घेऊ गाडीमध्ये। तर आता मी तुमच्या कमेंट वाचत होतो, मस्त मस्त कमेंट करता तुम्ही, थोडीफार नावं मला माहिती आहेत, संगीता पोटेदार म्हणून, त्या ताई तर मला नेहमी कमेंट करतात व्हिडिओवर, छान वाटतं। अजून आरोही म्हणून कोणतरी आहे, आणि श्रुती कोणतरी आहे, श्रुती म्हणून कोणतरी आहे, आणि अजून कोण होतं मी कुठेतरी लिहून ठेवलेलं, आता बघत नावं अशी प्रत्येकाची, आता मी विसरले, प्रिया म्हणून, कांबळे म्हणून कोणतरी आहे। तर सगळ्याजणी तुम्ही मला एवढा व्हिडिओवर कमेंट करताना मला खूप छान वाटतं, ब्लॉग करायला अजून छान वाटतं मला। तर असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या, कमेंट करत जा, मला छान वाटतं तुमच्या कमेंट आल्या तर, नेहमी वाचायला मला आवडतं, आता मी तेच वाचत होतं, प्रत्येकाच्या कमेंट आणि रिप्लायसुद्धा देत होते, तर छान वाटते, आपली फॅमिली तर मोठी मोठी होत चाललेली आहे। तर छान वाटलं तुम्ही सगळे कमेंट करता, तर आता काय नाही, वाट बघते प्रीतची, तो आल्यानंतर बोलू आपण। A few moments later. नमस्कार मंडळी, नमस्कार, वेलकम वेलकम। हे काय खाऊ की काय? आलो या मोरया, काय म्हणताय तुम्ही कसे आहात? मस्त, एकदम भारी भारी। तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत
5 वाजलेले आहेत परफेक्ट. प्रीत सुद्धा रेडी झालेला आहे आणि काळो घेते. ऊन आहे तरी पण 5 वाजले तरी 5:09 झालेत. आई पप्पा वाट बघतात कधी येतात. ऍज युजली आम्ही ऑन टाइमावर असतो है ना. 4:30 5:45 5 असे वाजत फायनली. आम्ही दिलेला टाइम म्हणजे 1 तास उशिराने 4ला दिला म्हणजे 5ला तयार राहायचं. असंच असतं. असं आहे आमचं. तर आता निघालो परत एकदा अलिबागला. आम्ही लोकलचे आहोत त्यामुळे आठवड्यातून एकदा 2दा काय 3दा अलिबागला फेऱ्या होतात ना. अलिबागला जायलाच पाहिजे. तर काही काहींना असा पण प्रश्न पडत असेल किती वेळा अलिबागला जातात. तर आम्ही इथलेच आहोत. तर कंटाळा आला तर आम्हाला समुद्र किनारा हाच एक ऑप्शन आहे. मॉल वगैरे तर नाहीये. तर मग कंटाळा आला की मस्त बीचवर बसायचं, शेवपुरी पाणीपुरी खायची आणि चिल करायचं. आता चला जाऊया आपण परत एकदा अलिबाग बीचवर. सूर्य बघ केवढा जायचंय अजून. तिथं तसा ना किनारपट्टी पण भर टाकायचं. अरे तिकडेच विसर्जन केलेत त्यांनी. हे जायचं का पाण्यात? लांब आहे पण पाणी. खूप लांब आहे. मम्मीजी बऱ्यात आम्ही बघतोय काय काय दिसतंय समुद्रात. गारगोटी पाणी खूप आतमध्ये आहे. तर मग कसं वाटते तुला समुद्रावर आल्यानंतर? छान वाटते. फ्रेश कामावरून आल्यानंतर चौपाटीवर डायरेक्ट. चौपाटी नाही. मंडळी या तुम्ही अलिबाग बीचवर फिरायला. मस्त वाटेल तुम्हाला. एकदम निवांत आणि आज शांत आहे बीच. आता सध्या पाऊस नवीन गेलेला आहे. तर फिरायला मस्त वाटते खूप दिवसानंतर. आज मेन म्हणजे हे नाही, आज शांतता आहे. आज का ओवी नाहीये ना. ओवी नाही तेच ना. आणि सुट्टी सुद्धा नाहीये. मेन म्हणजे आपण बुधवारी आलोय. सॅटर्डे संडे फुल असतो. सॅटर्डे संडे फुल असतो म्हणून आम्ही सॅटर्डे संडे येतच नाही. तर आता फिरतोय. पप्पा काका आई पाठी आहेत. आम्हीच फिरतोय. फिरूया आपण. त्यांना बसूया एका ठिकाणी कुठेतरी गप्पा मारायला. ती झोपले कसलीच आहे व. हा वॉकिंग साठी रस्ता, चालण्यासाठी. हे बेंच रिकामा आहे बघ. ती ताई उठली लवकर जाऊ तुला बसायला तर भेटणार नाही. सगळे बेंचवरच असतात. कुठे बेंच भेटतोय. राहील का बेंच पण तो? नाही तो जाईल. समोर जाय ना तुझ्या. आत्ता आम्ही चाललो भेल आणायला. काकांना पप्पांना आईला पार्सल खाणार. पार्सल जरा तिकडे नको जायला म्हणून त्यांना बसवलं त्या बेंचवर. आणि आता आम्ही दोघं चाललोय भेल आणायला. अरे पाठवून सूर्य आहे ना त्यामुळे ते व्हाईट दिसतंय. चला भेल घेऊया आपण. या तुमचा खाऊ. चमचे आहे त्याच्यात. काय चाललंय तुमचं? आम्ही भेल खातोय. भेळ आणले. दाखव भेळ. अरे वा एक नंबर. समुद्रावर आलोय तर पहिले भेल खाली पाहिजे. म्हणजे पण असा नेमका आम्हाला बेंच भेटला बघ. पप्पा आणि काका तिकडे बसलेत आणि आम्ही दोघी इकडे बसलोय. कसं बेंच भेटलाय आणि समोर सूर्य आहे. सूर्यास्त होतोय. सूर्यास्त चालू आहे आणि ढग गेला बघ सूर्याजवळ आलेला. त्यामुळे मस्त दिसतोय सूर्य. खूप त्या गाड्यांचा आवाज येतो जास्त. आणि पाणी बघ खूप आतमध्ये गेलंय. तर या मी भेल खातीये. कुठे आहेस तू? मी इथेच आहे. तुला हवे का? मी खाणार. तुम्ही खाऊन घ्या. मस्त आहे. नेहमीच्या चवीपेक्षा. चमचा तू पण नाही बोला. चमचा तर दोघांना 2 चमचे बस झाले. तुम्ही नवरा बायको आम्ही नवरा बायको. त्यांना दे बाबांना आता. मम्मी बाय बाय. येऊ का आम्ही? चंद्र व कसलाच दिसतोय. गाडी पार्किंग गेला बघ गेला. घराच्या वरती आहे चंद्र. आज पौर्णिमा आहे. मस्त वाटतंय. चलो काका गेले. हे बघ फलटण आली. चलो आता आलो आम्ही घरी आणि आता जेवणाची तयारी. आणि आज जेवायला आहे मच्छी. आणि आज आहे बुधवार. ताईनी कसली तरी मच्छी आणले. कालवण केले. फ्राय आहे. जिताडा आहे. तर जिताडा फ्राय केले. मला मच्छी कोणती आहे हे असं ओळखता नाही येत.
तर जिताडा आहे, फ्राय आहे आणि कालवण आहे. मी माझ्यासाठी अंड तळलाय. तर असं आहे आजचं मेन. तर हे फ्राय होतं इकडे, जिताडाची तुकड्या प्रीतला आवडतात, आणि इकडे कालवण आहे मस्त एकदम झणझणीत दिसतोय, आणि इकडे भात सुद्धा आला आला. आता आलो आम्ही घरी, मस्त फ्रेश वगैरे झाले. प्रीती मस्त म्हणजे केसांना तेल लावलाय आणि ह्या मसाजरने मस्त मसाज केलेला आहे माझ्या केसांना. आता मस्त वाटते आणि आता मला येते झोप. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय आणि गुड नाईट.